दरम्यान प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यावरनं भाजपमध्ये नाराजी असल्याचंही समजतंय। राष्ट्रवादीने कुणाला सल्लागार नेमलंय हे आपल्याला कळवण्यात आलेलं नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2014 मध्ये भाजपचं निवडणूक कॅम्पेन राबवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या बाराबंकी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचाच बालेकिल्ल्यामध्ये दुवा उडवला। आमदार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच झालेली त्यांची ही मुंबई भेट महायुतीत वादाचा विषय ठरण्याची त्यामुळे शक्यता आहे। पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलंय हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन। त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत, ते सुनेत्रा पवारजींना आहेत। परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस सुधारण्याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे। एक आचारसंहिता बांधली केली आहे सर्वांनी आम्ही की महायुतीला समजा शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचे नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचे नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही, असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। प्रशांत किशोर बऱ्याच वर्ष सल्ला देतात। पूर्वी त्यांनी भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय। शेवटी तो प्रोफेशनल काम करणारे लोक आहेत, ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही। मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे। भाजपचा पराभव करून ते आमदार झाले, त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्त काय निर्णय झाला, तर प्रशांत किशोरला विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते।